गरजा महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो, आजकाल नेपोटिझम हा शब्द फार व्हायरल झालेला आहे. त्याला मराठीत नातेसंबंधवाद किंवा स्वजनपोषण असे म्हणतात. म्हणजेच एखाद्याला एखाद्या व्यक्तीला त्यांच्या पात्रतेनुसार नव्हे, तर नातेवाईक, कुटुंबातील सदस्य किंवा आप्तेष्ट असल्यामुळे नोकरी, पद, संधी, पुरस्कार किंवा महत्त्वाची जबाबदारी देणे, याला नातेसंबंधवाद किंवा स्वजनपोषण किंवा नेपोटिझम असे म्हणतात. म्हणजे राजकारणात एखाद्या नेत्याच्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मिळवणे, म्हणजे एखाद्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी आमदार, खासदार किंवा मंत्री बनणे, किंवा राजकारणात एखाद्या नेत्याच्या मुलाला किंवा मुलीला थेट मोठ्या पदापर्यंत संधी मिळणे. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीत, गायनसृष्टीमध्ये फक्त घराण्यामुळे संधी मिळणे, क्रिकेट असोसिएशनचा मालक बनणे, एखाद्या कंपनीचा मालक बनून त्या कंपनीला फायदा मिळवणे, करोडो रुपयामध्ये फायदा होणे, याला म्हणतात नेपोटिझम. मग या नेपोटिझममुळे काय होतात, जे गुणवत्ताधारक असतात त्यांना संधी मिळत नाही आणि त्याच्यामुळे समानता, असमानता अशी भावना समाजामध्ये निर्माण होते. आता आपल्या महाराष्ट्रात बघा, कुठे आहे नेपोटिझम? कुठेच नाही आहे. कोणत्याच आमदाराची मुलगी आमदार किंवा खासदार नाही आहे. कोणत्याच काकांची मुलगी आमदार किंवा खासदार नाही आहे. कोणत्याच दादांची बायको वगैरे आमदार किंवा खासदार नाही आहे. कोणीच कोणत्याच मुख्यमंत्र्याची बायको गाणं बिणं नाही म्हणत चित्रपट सृष्टीमध्ये, किंवा तिचे काही अल्बम्स वगैरे नाही निघत. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात वगैरे काही नेपोटिझमचा असा काही भाग नाही आहे. बघा, विचार करा.